आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक 18 व 19 एप्रिल रोजी संभाजीनगर येथे नारायण मेघाजी लोखंडे कामगार प्रशिक्षणामध्ये झाली। त्यामध्ये प्रामुख्याने फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर ज्या काही कामगार संघटना या कशा मजबूत करता येईल, ज्या पद्धतीने आम्ही संघटित क्षेत्रामध्ये 7% आहोत, असंघटित क्षेत्रामध्ये आम्ही 93% आहोत। आणि आमचा एक आम्ही निर्णय घेतलेला आहे की ह्या देश पातळीवर किंवा इंटरनॅशनल लेवलला फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करणारी संघटना निर्माण झाली पाहिजे। त्यामुळे सातत्याने ज्या काही देशामध्ये 12 कामगार संघटना काम करतात, डाव्या विचारांच्या असतील, उजव्या विचारांच्या असतील, गांधीवादी विचारांच्या संघटना आहेत, परंतु फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर कोणतीही संघटना या देशामध्ये काम करत नाहीत। आणि म्हणून 1978 ला महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना निर्माण झाली। SC ST OBC VJNT मायनॉरिटीचे 85% कर्मचारी या पॉवर सेक्टरमध्ये असायला पाहिजे, परंतु सातत्याने हे मनोवादी विचारांच्या किंवा डाव्या सरणीच्या विचारांनी ह्या ज्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या संघटनेमध्ये जे काम करणारे पाईक आहेत, बाबासाहेबांचे पाईक आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला। पण त्याच्याही आम्ही न डगमगता 1993 ला आमच्याकडे 200 फक्त सभासद संख्या होती, परंतु आता आम्ही 18 ते 20 हजार कर्मचाऱ्यांची संख्या ह्या पॉवर सेक्टरमध्ये नेण्यामध्ये यशस्वी झालो। मध्यंतरीच्या काळामध्ये पाहिलं असेल की रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भामध्ये विजय घोगरे वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही केस दाखल झाली। त्यामध्ये विजय घोगरे जो काही 52% रिझर्वेशन इन प्रमोशन होतं, त्याला कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झालं आणि ह्या महाराष्ट्र शासनाने 2017 पासून 29/12/2017 पासून रिझर्वेशन इन प्रमोशन हे बंद केलेलं आहे आणि सेवा ज्येष्ठतेमध्ये सुद्धा पदोन्नती देण्याचं बंद केलेलं आहे। त्यामुळे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निर्णय घेतला की जे मागासवर्गीय समाजाचे 70,000 कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत, यांना न्याय जर द्यायचा असेल तर न्यायालयीन संघर्ष करावा लागेल। आणि म्हणून आम्ही डॉक्टर चव्हाण असेल किंवा डॉक्टर इंदिरा जयसिंग या सुप्रीम कोर्टाच्या ऍडव्होकेट आम्ही यांना नेमलं आणि आता परवा महाराष्ट्र शासनाने आपण पाहिलं असेल की ह्या रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भामध्ये आम्ही देश पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं। नागपूर हिवाळी अधिवेशनावर 12,000 कर्मचारी SC ST VJNTचे रस्त्यावर उतरले, परंतु ह्या प्रशासनाने चर्चेला सुद्धा पाचारण केलं नाही आणि म्हणून आम्ही नॅशनल लेवलला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं। आता भविष्यामध्ये आम्हाला खात्री आहे की पॉवर सेक्टर मधील लोकांना याचा फायदा होणार असं नाहीये, तर महाराष्ट्रामधील जे काही इतर डिपार्टमेंट आहेत त्या लोकांना सुद्धा रिझर्वेशन इन प्रमोशनच्या माध्यमातून बेनिफिट होणार आहे। आणि म्हणून या पॉवर सेक्टरमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये मागासवर्गीयांचा 14,647 पदांचा अनुशेष होता। तो अनुशेष भरण्याच्या संदर्भामध्ये तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना आम्ही पत्रव्यवहार केला, आंदोलन केलं। त्याचा परिपाक म्हणे असा झाला की ह्या तिन्ही कंपन्यांमधील मागासवर्गीयांच्या अनुशेषासहित जनरलची सुद्धा भरती झाली आणि ज्याच्यामुळे आपण पाहिले असेल की ह्या देशामध्ये सगळीकडे खासगीकरणाचं वारं सुरू असताना सरकार आणि राज्य सरकार खासगीकरण करणारच आहे असं ठामच आहे। त्याच्यामध्ये इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट जी काही 2025 मध्ये जी काही प्रोव्हिजन आहे, त्या प्रोव्हिजन मध्ये त्यांनी जे कायदे जे केलेले आहेत, ज्यांची त्या कायद्याच्या माध्यमातून जर केंद्रामध्ये निर्णय झाला, दोन्ही संसदेमध्ये निर्णय झाला, सभागृहामध्ये निर्णय झालं, त्याचं पर्क्युलेशन प्रत्येक राज्याला जाणार आहे। आपण मध्यंतरीच्या काळामध्ये आता एका सरकारने बघितलं असेल स्मार्ट मीटरला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला त्यांनी। आम्हाला सांगायचं तात्पर्य एकच की ही बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून जे न्यायिक हक्क दिलेले आहेत, ज्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन एकीकडे बाजूच्या राज्यामध्ये आपण पाहिलं असेल नेपाळमध्ये कशी धंदाधुंदी चाललेली आहे, परंतु तिथल्या पंतप्रधानाने सगळ्या खासगी शाळा बंद केलेल्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये सध्याला खासगी शाळा सगळ्या बंद करण्याचं कारस्थान सुद्धा या शासनाने केलंय। आणि म्हणून खासगीकरण केल्यामुळे नेमकं काय कर्मचाऱ्यांचं नुकसान? खासगीकरण झाल्यानंतर आपण एक उदाहरण माहिती असेल, उत्तमराव खोब्रागडेंची मुलगी अमेरिकेमध्ये IRS काम करते आणि ती IRS काम करते आणि तिनं मोलकरणीला काहीतरी शब्दात बोलली तर तिनं ती कोर्टात गेली तर तिला पनिशमेंट झाली। परंतु आपल्या देशामध्ये असंघटित क्षेत्रामधील कामगार असतील किंवा इतर कामगारांना कोणताही न्यायालयांमध्ये म्हणजे न्याय मिळत नाही आणि त्यांचे पे रिव्हिजन सुद्धा म्हणजे एखाद्या असंघटित गवंडी कामगार असेल त्याची किती पगार असायला पाहिजे याचं अनालिसिस सुद्धा आपल्या या महाराष्ट्र शासनाने केलेलं नाही किंवा केंद्र शासन। याचं नुकसान असं याच्यासाठी होणार आहे की भविष्यामध्ये पॉवर सेक्टर मध्ये आता फ्रँचायझीला जर दिले, मध्यंतरीच्या काळामध्ये आपण नागपूर असेल
GTL कंपनीला दिलं त्यांनी, परत अजून दुसऱ्या काळ अदानीला दिलं. त्यावेळेस जो कर्मचाऱ्याच्या त्याच्या बदल्या कुठेतरी इतर मंडळामध्ये झाला आणि नेमकं मोठ्या प्रमाणामध्ये कमी पगार असल्यावर दुसऱ्या एका जिल्ह्यामध्ये स्थलांतर झाल्यानंतर त्यांचे वय 40-50 झाल्यावर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यांची मुलं शिक्षणाला, मग ते सातत्याने आम्ही पाठपुरावा केला आणि ज्यावेळेस व्यवस्थापनाशी पाठपुरावा केला त्यावेळेस त्यांनी त्या कंपन्यांना काढलं. परंतु 400 कोटी 500 कोटी थकबाकी ते त्यांच्यावर असताना सुद्धा ती न भरता आम्ही महावितरण कंपनीमधील आमचे कर्मचारी 100 रुपयाच्यासाठी सुद्धा दारोदार फिरतात. भविष्यामध्ये जर खाजगीकरण झालं त्याचा याचा फटका मागासवर्गीय समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. कारण आपण पाहिलं असेल ज्या काही कंपन्या आहेत तिथं आपल्याला कोणताही स्कोप नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत भयानक परिस्थिती आलेली आहे. अगेन्स्ट ऑफ प्रायव्हेटायझेशन